आमच्याशी असतो पप्पा भियातो दरू. एक्सपिरियन्स त्यांना खूप आहे. एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे आम्ही कधी धरत नाही. सगळ्यांकडे आता कोकणात राहून तुमका कुर्ले धरू गेले तर काय उपयोग. मंडळी आजची सुरुवात कशी होते बघा. खेकड्यान बसणं. पहिले मासे, पहिले खेकडे या वर्षातले, पहिले कुर्ले. पहिलेच कुर्ल्यान उडी मारल्यान बाहेर. आमच्याशी असतो पप्पा भियातो धरू. एक्सपिरियन्स त्यांना खूप आहे. एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे आम्ही कधी धरत नाही. सगळ्यांकडे आता कोकणात राहून तुमका कुर्ले धरू गेले तर काय उपयोग. यांच्याने धरू नाही तर आमका काय धरू घेतले. तरी पण मी गेल्या वर्षी शिकले जरा जरा. पावसात नाही ना. एकच दिवस पडलो काल. कुर्ले गावतले आणखी आणल्या रात्री किती वाजता येईल आणा घेऊन. 11च्या नंतर नाही 10:30. 10:30 का 11 वाजता. 11च्या 11:15 गेलो आणा. अर्ध पाऊस बसले ना आमच्या. गेल्या वर्षी पण आणून दिलेले आपल्याला 2दा तरी कुर्ले दिले. गेल्या वर्षी मी आनंदच दिलेले. आता पण टाइम खूप झालेला कारण आता पण मी नाही होते भाड्यात गेलेलो. पप्पा स्वतः बी आता दुसऱ्यांना काय आम्ही ऑपरेट करता करता बी येतो. आई सांगता जरा चावली तर चावली. तिरकी करून काढा. नाही रे जरा त्यांची परिस्थिती बघून कुर्ले हे बघा वाढले तर. ममन काकांची हेल्प घेतो आता. हे ते चिमट्यान सुळकतात. जाऊतीत हा पोटात. हे करतात ना लॉक. हा त्या नंदूत भारी धरत ना. लॉक करतात ना. अडेच होतात डेंगू थोडे डेंगू. लॉक म्हणजे ना खाली घालतात. ह्याच्यात ना ह्याच्यात हिर घालतात. असं हा ह्याच्यात हिर घातल्याने ना ह्याच्यात लॉक होत. हे घातलं हिर का लॉक झाला. तो बॉट लॉक करीत. ते ढंगले भरून मोठी मग मी ह्यांका बारीक करते. पोरा पोरं दिसलो नाही काही तो दिया पकड आण नाही तर. हा पकड डिकीतली पकड आण. पळाली चावली काय सोडायचं. चावली आपले डेंगे तर मोडून झालेले असत मंडळी. आणि आई गेली आता धूप त्यांना मस्त धुवून आणते. आणि त्याच्यानंतर परत अजून पण साफ करूचा असा. म्हणजे डेंगे मोडून झाल्यानंतर जो भाग राहता ना तो थोडासा तुमका दाखवते. हे बघा धुवून घेतलेला आहे. आणि आता मस्त असं फोडायचा. ठीक आहे. सगळ्यांकाच माहिती असं फक्त एवढंच असा की आपले शेळीतले कुर्ले असत नाही तर समुद्री कुर्ले असत ते असेच साफ करतात ना. सेम टू सेम. आणि कुठचं भाग घेऊचं आणि कुठचं नाही आता सांगते. बऱ्याच जणांका माहिती असतं सगळ्यांकाच. पण कोण नवीन असला ज्यांच्याकडे कुर्ले नाही गावून कधी खाऊक नसतात बघत असतात. हे मी याचे 2 भाग करते असे. यातलं हो भाग काढूच असतं. घेऊचं असतं काय लाख म्हणत. लाख आतमधचा भाग घ्यायचो. वरचा असा घ्यायचा नाही टर्पल. मी काय ह्या घे नाही हे बघा
काढूनच देते. कुर्ले तर असं साफ करून झालेले आहेत. मी मोठे होते त्यांचे असे 2 तुकडे केले बारीक बारीक, आणि ते मग खाताना बरे पडतात असे केलेले आहेत. आणि हे मोठे डिंगे बाजूक काढले, हे आम्ही लाख म्हणतो. आणि हे आता बारीक डिंगे असते, हे वाटून घेऊया मिक्सरात. पाट्यावर जरूर बरे पडतात, पण ते आता पाटो काढू परत वेळ जाता, त्यापेक्षा मिक्सरात लावू. तर आमचं लगेच लावून झालेलं आहे एकदम झटपट. आता ह्याच्यात थोडं पाणी होतं, या ढवळून जाऊया. आमच्याकडे असं करतात, तुमच्याकडे कसं करतात काय, प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकता. आणि हे आता गाळून घ्यायचं. गाळून मिक्सरात लावलं तर 2 मिनिटात जाता. पाट्यावर झेजरूक जरा वेळ लागता. चला, सगळा झालेला असा आणि आता आपण बनव गेलेला असो. आता सगळा आईचा कामा पुढचा. आई बोलतरी आपण ऐकायचा. काय काय टाके का आता कुर्ले वर्षातलं एकदाच करतो, तर इसराक जात. गेल्या वर्षी काय घातलेलं त्याच्यात. गेल्या वर्षी काय घातलेलं आता विसरलंच. लक्षात राहू नाही, कारण हे कसं रोज रोज करणं नाही ना, त्याच्यामुळे तर इसराक जात. आता मग आठवण चला टाकतात काय नाही. अनेक दिवशी मस्त जबरदस्त फोडणी. कांदा व्यवस्थित अगदी लाल जायसर भाजी आहे. पाऊस लागतो, पाऊस असला का नदीचे मासे कुर्ले. काल पाऊस पडलो, लोकांना कुर्ले गावले, पण आज खातानाची मजा नाही. खाताना पाऊस नाही, कारण पाऊस नाही तर मजा येणार नाही. पावसाने एक दिवसच हुलकावणे दिले लागतं, पण थोडं रात्री उशिरा लागतं. आणि आमच्याकडे सध्या चालला काय, रात्री 11 वाजता बारीक पाऊस येतो तरी लाईट जातात, ती डायरेक्ट सकाळी येतात. यस, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ लेट अपलोड होतात. लाईटच येणार नाही. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, ते टाकूया त्याला. परतून घेऊया. आता टाकूया हळद, गरम मसाला आणि चिकन मसाला. आणि त्याच्यातच टाकूया आपलं लाल मसाला. हे परतून घेऊया. त्याच्यात टाकूया आधी ही लाख थोडीशी घालून. हे सगळे खेकडे असते. मसाले परतून घेऊया. आणि आता आपण जे मागाशी डेंगे मिक्सर लावून घेतलेलं ना, तो आता पाणी असा त्या गाळणीत गाळून घेतलेलं होतं, ता टाकायचा. आणि आता टाकूया मीठ. मीठ टाकूया. कोकमा टाकूया.
आणि एका आता उकळी येऊ दे, नंतर मग खोबरा टाकूया. आपण वाटण ऍड करतो. आता उकळला का झाला ना? आता उकळ. एक उकळी काढू, जास्त उकळता नाही आता खोबरा टाकून. मी फुटताला जास्त उकळी काढली तर आमटी फुटता. फक्त एकच उकळी काढूची आपल्याला आणि ती काय लगेच येतली अशी. जसा की बोललंय लगेच आपली क्षणात उकळी इल्लेली असा आणि सुगंध पण एकदम जबरदस्त, नेक्स्ट लेवल. कोणी कोणी खाल्लात कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर आज खातलो, बऱ्याच जणांनी खाल्ला असताना. मला वाटतं 90% लोकांनी खाल्लेच असतले, कारण पहिल्याच पावसात यंदा कुर्ले मासे गावले. पावसच तसं पडले, एकदम वाटाक नाही होता की असं पडात. नदीचे साखळेच होवले पहिल्याच पावसात, पण पडलं जबरदस्त. आणि ह्या साईड आपली कुर्ल्याची आमटी रेडी झालेली असा. गॅस बंद करूया. हॉलमध्ये आलोय आपण आणि आपला ताट रेडी झालेला इकडे बघू शकताय. आणि बाकीच्यांची पण रेडी होत आहेत. मस्त खेकड्याची कुर्ल्याची आमटी. या साईडला अजून एक स्पेशल मेन्यू असा कलेजी मसाला. आणि दिव्या काय खेकडे खाणार नाही अजिबात म्हणजे भियता, त्याच्यामुळे खाणार नाही, घाबरता. त्याच्यामुळे दिव्यासाठी इकडे असं चिकन आणि तिकडे आंब्याचं लोणचं. असं कॉम्बिनेशन थोडा वेगळा असा. पण आमच्यासाठी या बाकीचा रोजचा असा, फक्त कुर्ले वेगळे असं डिफरंट. जेव्हा जेव आता आपण ट्राय करूया. मस्त पावसाची कमी आहे असं वाटतं फॅन लावूया. हा, पाऊस नाही अजिबात नाही. गरम जाता काहीतरीच गरम जातं. बाबू आपलं पाण्याची तयारी करतात तिकडे तो. जय करे जय पाणी भरी जय. आणि 2-3 दिवस थांबलो असतो ना मस्त ते का खेकडे वगैरे मासे वगैरे. आज पण रडा होतो त्याला काय गावाची एवढा काय माहिती. आता पण फोनवर रडा होतो. तेव्हा ताट आपला भरला, थाळी रेडी झाली. थाळी हॉटेलची थाळी रेडी झाली आपली. येस. काय काय आता टेस्ट करतोय तो विचार करतोय मी कशापासून ट्राय करू. आपला कांदा. पप्पा काय झालं कुर्ले मासे मासे पण या हे बघा नदीचे मासे. हे या जेवायला. ओके मंडळी, तर या जेवायला स्टार्ट करतो. मस्त टेस्ट करूया आपण खेकड्याची आमटी सगळ्यात पहिली. बाकीचा काय रोजचाच आहे. या हा करा. मस्त एकदम जबरदस्त. तर मंडळी जेव घ्यावा. आणि कुर्ल्याचे डेंगे फोडूक काय वेगळाच वाटतं, वेगळीच मजा असतात. कुर्ल्याचे फोडूक स्टार्ट करतात आता. टेस्ट बघूया. जबरदस्त एक नंबर आमटी झालेली आहे. आणि आमचे मसाले जबरदस्त असतात, मालवणी मसाले, त्याच्यामुळे टेस्ट एकदम खतरनाक आपला. आणि तुमका जर आमची करण्याची पद्धत वेगळी वाटली आणि तुम्ही जर अजून काहीतरी वेगळा ट्राय करत असाल तर आपण सांगा. म्हणजे आमचं करताना काहीतरी चुकलं असत तर अजून वेगळा काहीतरी वेगळ्या पद्धतीत बनवायचं असत तर आपण सांगा. किंवा मंडळी आईन जसं केलं आमच्या तसं करून बघा, ट्राय करा आमच्या पद्धतीत आणि टेस्ट कमेंट करून नक्की सांगा. नक्कीच भारी येते कारण हा एकदम जबरदस्त झाला त्याच्यामुळे. आता मी जेवतो मस्त. फायनली जेवण झालेलं आहे. आत्ता जस्ट जेवण उठलोय आणि आता करूया मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड. जातो मस्त आपला ब्लॉग एडिट करायला. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.